शैलेश कुमार सर, सेविको ऑर्गॅनिक फॉर्च्युनो या कंपनीकडून आपल्याला छाटणी कशी करायची आणि त्यामध्ये छाटणीपूर्वी काय तयारी करायची ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आपण डेटॉलच्या पाण्यामध्ये पण ओके 20 ml डेटॉल पर लिटर ऑफ वॉटर आपण घेऊन कादऱ्या बुडवून आपल्याला छाटणी करायची असते. प्रत्येक झाड छाटून झाल्यानंतर कात्री जी आहे त्याच्यामध्ये एकदा बुडवून घ्यायची, मग दुसरं झाड छाटायचं. ओके. तिसरं करत असतानाच परंतु इथं तेल्या आहे म्हणजे बॅक्टेरियल ब्लाइट ज्याला आपण म्हणतो, तेल्याग्रस्त बागेमध्ये केव्हाही आपल्याला मोरचूत ज्याला आपण कॉपर सल्फेट म्हणतो 24%, कारण की त्याच्यामध्ये 24 प्रकारचे घटक असतात बुरशीनाशकाचे. इतकं ते पॉवरफुल असते. तो बॅक्टेरियल ब्लाइटला कंट्रोल करत असते. कारण की याच्यामध्ये जे इनाकुलम असतात नाही कशाचे, बॅक्टेरियाचे, ते असेच पडलेले असतील. त्याची सायकल 9 महिन्याची असते. त्याच्यामुळे त्याचा प्रादुर्भाव छाटणीमध्ये व्हावा नाही म्हणून आपल्याला 50 ग्रॅम मोरचूत 1 लिटर पाण्यात मिक्स करून त्याचं द्रावण तयार करायचं आणि कात्री जी आहे पहिल्या सुरुवातीला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं बुडवून ठेवायची. त्याच्यानंतर छाटणी करायची. आणि छाटणी करत असताना एक झाड छाटून झाल्यानंतर परत ते बुडवायची आणि छाटणी करायची. ओके. आता ही जी जमीन आहे ही आहे मध्यम, काडी भोर पण नाही, मध्यम आहे. मग याच्यामध्ये छाटणी करत असताना तुम्हाला 60% रिपील काडी आणि 40% पेन्सिल काडी ठेवली गेली पाहिजे. ओके. तेव्हा ते बाहेर बाजूला अशी फळं लागेल आणि आतमध्ये समजा फळं घ्यायची असेल तर आपल्याला पोट छाटणी करावं लागेल. 50 सदृशची छाटणी करायची. 50 सदृशची छाटणी करत असताना आपल्याला इथे जे जाडे आहे आतमधले ते बाहेर काढायचे. ओके. जेणेकरून सूर्यप्रकाश चांगला मिळेल आणि त्याची मॅच्युरिटी येईल काडीला. आणि छाटणी करत असताना ज्या काही उपफांद्या आहेत ना, एक फांदी ठेवून दुसरी फांदी ठेवून तिसरी फांदी, अशा प्रकारे छाटणी केली गेली पाहिजे. एकदम डीप कधीही कोणत्याही प्रकारची डीप छाटणी करायची नसते. झाड पुढं चिगरते. किपिंग अँड टॉपिंग. जर किपिंग अँड टॉपिंग म्हणजे हलकी छाटणी केली तर तुमच्या मालकाड्या जास्त राहील आणि तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल. आता हे 50 सदृश छाटणी केलेली आहे या झाडाची, आपण बघू शकता यामध्ये. आणि हे झाड पूर्वी, आता हे दुसरं झाड छाटून आपण, आणि हे झाड पूर्वी असं होतं. आपण जर फरक बघितला तर सूर्यप्रकाश मध्यंतरी जात नाही. आणि यामध्ये आता ही छाटणी कसं किपिंग अँड टॉपिंग करतात हे आपण बघू शकतो. कात्री ही आडवी मारायची नाहीये, कात्री ही उभा